कुठला श्रेयस? हे काय झालं? आराध्या, अगं एवढं टेन्शन कशाला घेतेस? थांब थांब 1 मिनिट थांब. देवीची इच्छा असेल, देवीला आपल्याला आठवण करून द्यायची असेल की आपल्या नात्याची रेशीम गाठ नेहमी घट्ट अतूट असायला हवी, म्हणून ही गाठ बांधून घेते आपल्याकडनं. आधीच सत्य सांगण्यात सतत अडथळे येतात, त्यात हे असं काय नियतीच्या मनात. गुरुद्या, हे घ्या. अखंड सौभाग्यवती भाऊ, सुखी व्हा. देवी आई, हा कुठला अशुभ संकेत आहे? आधी हाराचा दोरा तुटला आणि आता हे सगळं काय आहे गुरुजी? होतं असं कधी कधी. पण या सगळ्याचा काय अर्थ आहे गुरुजी? हे आमच्याच बाबतीत का घडतंय? अगं काहीतरी अशुभ टळलं असं समजा. हा दुसरा नारळ घ्या आणि फोडा. घे, झालं समाधान? काही काळजी करू नको, सगळं छान होणार आहे, हो की नाही गुरुजी? बघ, निघूया. चल, अच्छा येतो. नमस्कार. येतो. हा श्रावणी, अगं काय चाललंय तुझं? तू चल आधी, चल चल बस इथे. श्रावणी बस. सांग मला तर, पटकन सांग काय लागलंय तुझ्या हातात? हे बघ, आत्यांनी ताराच्या बाबतीत काही करायला सूट दिले, हे तर मी तुला सांगितलं ना. हो, ते सांगितलं होतं पकडला जाईल चोर, ऑल दॅट. करेक्ट, एक्झॅक्टली. तर सगळं काम संपून मी त्यांच्या रूम मध्ये गेले होते, तेव्हा त्या फोनवर बोलत होत्या आणि त्यांना असं वाटलं की मी त्यांचं सगळं बोलणं ऐकलंय. अक्षय, म्हणून त्या माझ्यावर खूप चिडल्या. पण म्हणजे तू ऐकू नयेस असं काहीतरी बोलत होती का त्या? एक्झॅक्टली. कारण आत्या, आत्या काय करताय तुम्ही? हे कापसाचे बोळे माझ्या कानात का कोंबताय? माझ्या खोलीत येताना आणि जाताना कान बंद ठेवायचे आणि जिभेला कुलूप लावायचं. लक्षात राहील ना? हे काय आता? हे कापसाचे बोळे त्यांनी माझ्या कानात घातले. म्हणे काय तर माझ्या रूम मध्ये येताना कान बंद ठेवायचे आणि जिभेला कुलूप लावायचं. ओ गॉड, म्हणजे आत्याचं काहीतरी चालू आहे, ते ताराच्या विरोधात. पण काय? तेच आपल्याला शोधून काढायचंय की नेमकं आत्याचं काय चालू आहे. आता नुसतं तारा आणि श्रेयसचं लग्न नाही थांबवायचंय,
तर याचाही छडा लावायचा आपल्याला. आणि महत्वाचं म्हणजे पकडलं जायचं नाही, नाहीतर आपणच चोर ठरू. बरोबर बोलतोयस तू. अजिबात काळजी करू नको. आपण जे काही करू ना ते सावध राहूनच करू. पण नेमकी ती तारा पण घरी नाहीये ना. तिचं पण ना लपून छपून काहीतरी चालू असतं, काहीच कळायला मार्ग नाही. बरं ठीक आहे, तारा येईपर्यंत आपण ऍटलीस्ट आत्याचं काय करायचं याचा विचार करूया. संजय, ए संजय. आई आलो. आलो आलो. आई काय झालं आई? काय झालं काय? सगळी लग्नाची जबाबदारी आहे ना तुझ्यावर. हो म्हणजे मी करतोय सगळं व्यवस्थित. अरे काय करतोयस? हे लग्नघर वाटतंय का? कोणी आलं तर काय म्हणतील? लग्नघर म्हणतील याला? संजय तू गेलास आता? भाऊजी प्लीज हसू नका भाऊजी. आई माझी लग्नाची सगळी तयारी सुरू आहे. अरे काय चालू आहे? काहीतरी थापा मारतोस? बेसिक गोष्टींची तयारी झाले का सांग तू. का आता मी ह्या दुखऱ्या हाताने जाऊ काठी टेकत सगळीकडे? नाही मी बघत बसू का? तो दरवाजा बघ. बघितलं काय काय झालं? काय बघितलं? काय बघितलं? फुलांचं तोरण दिसतंय का तुला तिकडे? आहे काय मामा? श्रावणी तू काही बोलू नकोस त्याला. सगळी तयारी तो व्यवस्थित करतोय. मी आपली गंमत केली त्याची. आणि श्रावणी तू काय तयारी केलीस सांग बरं. अगं लग्न तोंडावर आलंय आता. मेहंदीचं काय केलंस सांग. आणि बांगड्या भरण्यासाठी काही प्लॅन केलायस की नाही? तुझ्या बहिणीचं लग्न आहे. बहीण म्हणे. बहीणच काय, तिच्याबरोबर कुठलंही नातं सोडायची इच्छा नाहीये माझी. श्रावणी तारा आता तुझी बहीण होणार आहे कायमची. आई आई तुम्ही शांत व्हा. आणि श्रावणी तुझ्या मनात अजून त्या ताराबद्दल इतकी कटुता काय? अगं तारामुळे आपला शरीर जिवंत आहे, कळतंय का तुला? आराध्या गेल्यानंतर त्याची काय अवस्था झाली होती तुला माहितीये ना. तिचे खूप उपकार आहेत आपल्यावर. निरपेक्ष बुद्धीने तिने हे सगळं केलंय याची जरा जाण ठेवा तुम्ही. हे बघा लग्न समारंभात मनापासून आणि प्रेमाने सहभागी व्हा, कळतंय का? कदाचित माझ्या डोळ्यासमोरचं हे शेवटचंच मंगल कार्य असेल. ते नीट पार पडावं एवढीच इच्छा आहे माझी. आई आई तुम्ही असं बोलू नका बरं. अहो तुम्हाला अजून पतवंड बघायची आहेत. हा श्रावणी अक्षय जरा मनावर घ्या बरं. श्रावणी ती मेहंदी काढण्यासाठीची टीम आहे ना तू फायनल कर. आणि अक्षय ते फुलांचं तोरण तू बघा. आराध्या चल, झालं ते झालं, पण दर्शन छान झालं ना. देवीसमोर उभे होतो तेव्हा असं प्रसन्न वाटत होतं, बाहेरचं काही आठवत नव्हतं. चल आता फार विचार नको करू, काही सिरियस नाही आहे एवढं. निघूया. रिक्षा
चला आता घरी पोचलो की फ्रेश होऊन एक 2-3 कॉल्स करायचे आहेत महत्वाचे. कॉल्स? श्रेयस, काय? श्रेयस फोन नाहीये. फोन राहिला बहुतेक मंदिरातच. हा काय? हो, मला वाटतं दर्शनाच्या वेळी गाभारातच राहिला. आता काय करायचं? आता काय, आपण लग्नाची खरेदी करणार आहोत तेव्हा एक नवीन फोन घेऊन टाकू. नाही बाबा, नको. अरे आपल्या फोन मध्येच आपलं सगळं असतं ना. तू प्लीज गाडी वळव ना, आपण एकदा जाऊन बघूया का प्लीज. आराध्या, अगं एवढा वेळ तिथेच फोन असेल का? कोणीतरी नेला असेल उचलून. असेल गाभारातच असेल. चोरांना देवाची तर भीती वाटतच असेल ना. चल ना, चल प्लीज एकदा जाऊन बघूया ना प्लीज. अगं हे बघ, आता घरापर्यंत पोहोचलोय आपण, घर आलंच आपलं. एक काम करतो, तुला घरी सोडतो हवं तर, आणि मी जाऊन घेऊन येतो. नको, मी येते तुझ्या बरोबर. चल. बर चल जाऊ. तिथे पटकन चालवा, पटकन. थांबा. अरे आता नजरेसमोर होते, गेले कुठे? अरे ही मुंबई आहे बाबा, वाल्यांचे रस्ते इथे हरवतात. आता कुठे खजिना हाती लागलाय, असा सहज सुटू देणार नाही. पाताळात जावं लागलं ना तरी मी शोधून काढेन. आई टेन्शन घेऊ नका, दोघेच गेलेत फिरायला, ट्रॅफिक लागलं असेल, येतील ना. हो ना. संजय, आता काय हो? ते मेहंदी हळद त्याचं ठरवायचं होतं ना, काय झालं त्याचं? ताई ते ठरेलच हो, पण लग्नातलं सगळ्यात महत्वाचं काम राहिलंय, मेनू ठरवायचं. आणि मला वाटतंय मेनू ठरवायचं काम आईनी करावं. असं म्हणताय? चला यादी करायला घेऊया. हा, पण ते पारंपरिक पदार्थ पाहिजेत हो सगळे. तुमचं ते पास्ता फिस्ता नको. हे बघा आले. काय उशीर का झालं तुम्हाला? अगं हिचा फोन राहिला होता देवळात, मग परत जावं लागलं. थांब आराध्या. काय झालं? तुझा चेहरा का असा पडलाय? फोन मिळाला ना? काय रे श्रेयस, काय झालं? माझ्या नातसुनेला त्रास दिलास की काय? अगं काही नाही, ते देवीच्या प्रसादातला नारळ फोडला तर तो आतून जरा काळा निघाला, म्हणून अपसेट झाली ती. तिला वाटतंय अपशकुन झालं असं, म्हणून जरा डिस्टर्ब. शकुताई, हे बघ आराध्य, तर त्यात काय एवढं? या अशा गोष्टी ना आपल्या मनाला लावून घ्यायच्या नसतात. हा खरंय. हा, अरे अरविंद, तरीही मनात शंका तर येतेच ना. आता हे दोघं जण लग्न निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून गेले होते ना, मग हे असं होणं तसं चांगलं नाहीये. मी एक काम करते, मी गुरुजींशी बोलते आणि कुठली पूजा अर्चा करायची असेल तर तेही विचारून घेते त्यांना. विचार म्हणजे मनाचं समाधान होईल. पण मुळात आपणच मन खंबीर ठेवायला हवं. आई अगदी बरोबर बोललात तुम्ही. आराध्या, चल माझ्या बरोबर. चल ये. चल बरं, आधी इथे बस. ये. मी काय सांगते ते ऐक. बस.
बस खाली बस. हे बघ, असं मनाला लावून घ्यायचं नाही. असा का चेहरा पाडून बसलेस? अगं नारळच तो, निघाला खराब तर निघाला. शेवटी निसर्ग की नाही. मग आपल्याच वाट्याला हे असं का आलं हा विचार अजिबात करायचा नाही. उलट काहीही विपरीत घडणार नाही असा विश्वास ठेवायचा मनात. कळलं? आता कशी कळी खुलली. बरं, आता एक काम कर, त्या कपाटात एक डबा आहे तो घेऊन ये. हो, जा. ठेव बरं इथे, ठेव. हा माझ्या आईचा हार. तिनं मला दिला होता. मी यशोधरेला दिला तिच्या लग्नात. आज यशोधरा असती तर तिनं तुलाच दिला असता ना. नको नको आजी, इतकी मोठी जबाबदारी नका देऊ माझ्यावर. मी यासाठी अजून पात्र झाले नाहीये. सरनाईक घराण्याचा दागिना देतात तुम्ही मला, पण मीनाधड आराध्याना तारा अशा कात्रीत सापडले. बिरबिरले मी. हे अगं हा हार म्हणजे काय? पूर्वजांचे आचार विचार संस्कार आणि त्यांच्या स्पर्शाचे आशीर्वाद. हा हार गळ्यात घाल, मग बघ कसा विश्वास येईल की नाही ते. घे बरं. वाह, किती सुंदर आहे. असणारच. अगं हा माझ्या आईचा परंपरागत दागिना आहे. तो आता मी माझ्या नातसुनेला दिलाय. आता तो तिचा झाला, आराध्याचा. हो हो. हा, बरं मी हे सांगायला आले होते की गुरुजींशी माझं बोलणं झालं. नारळ जो काळा निघाला ना त्याबद्दल. काय म्हणाले गुरुजी? काय म्हणाले? काय नाही, काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. फक्त एक दिवस आराध्याला निर्जळी उपास करावा लागणार आहे आणि मग पूजा करून तो उपास सोडायचा. अगं बाई, निर्जळी? आजी चालेल ना, करेन मी. आपण हरताळ नाही का करत, तसंच करायचंय ना. मी करेन. कर कर, त्यानं तुझं मन तरी शांत होईल. हो, पण आता हा हार आधी ताब्यात घे. आजी हो, मी अजून सून झाले नाहीये या घरची. मी हा हार कसा घेऊ बरं? अगं माझ्यासाठी कधीपासून तू माझी सूनच आहेस. नाचसून. हे बघ बाई, आता मला ना ह्या जबाबदारीतून मोकळं कर लवकर. पण आजी, आई माझ्याकडे द्या ना, मी ठेवते. तुम्हा दोघींनाही त्याचं टेन्शन नको, नाही का? चालेल चालेल. बरं बरं, ठेव. पण लग्नाच्या वेळेला तिला घालायला दे. हं, आठवणीने.